गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं भालचंद्र घेरते मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही आजूबाजूचा हा थोडा परिसर पाहू शकता. तर ही एक वाडी आहे आणि ह्या वाडीचं नाव आहे बंगल्याची वाडी. तर मी बंगल्याच्या वाडीवर आता आलेलो आहे आणि जवळजवळ आमच्या धाकटीचे गावापासून 12 ते 13 किलोमीटर अंतरावर ही बंगल्याची वाडी, म्हणजे डोंगर भागात असे एक बंगल्याची वाडी म्हणून एक ठिकाण आहे. तर इथे मी आलेलो आहे. येण्याचं कारण म्हणजे आज आहे खास पार्टीचा बेत, आणि तो बेत आहे आमच्या धाकटीचे जे काही रिटायर मंडळी आहेत, 60 वर्षांनंतरचे जे काही रिटायर मंडळी आहेत, त्याने आज इथे पार्टीचा प्लॅन केलेला आहे. तर इथे मी आता आलेलो आहे आणि आज तुम्हाला एक धमाल पार्टी अशी त्यांची एन्जॉय आणि जो पार्टीचा त्यांचा जो खाण्याचा काय मेनू सर्व काही पाहायला भेटेल. सुरुवातीला तुम्हाला दाखवतो जिथे जेवणाची सोय वगैरे आहे तिथे तुम्हाला येऊन जातो मी. तर चला, तुम्ही कंटिन्यू राहा. चला. तर मित्रांनो, ही अशी एक वाडी आहे बंगल्याची वाडी म्हणून, आणि त्यांची अशी छोटी छोटी घरं. तर जिथे पार्टीचा प्लॅन केलेला आहे, म्हणजे इथे जे जेवण बनवतात त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जातो मी. दोन छोट्या मुलांचा इथे खेळ चाललेला आहे. मस्त खेळत आहेत म्हणू शकतो. त्यांच्या बाजूला त्यांचा सुटलेला आहे. कोंबडे धावतात आणि समोरच चाललेला आहे जेवणाचा प्लॅन. सुरुवातीला यांची ओळख करून देतोय. तर हे आहेत कालूराम कवटे, आणि यांनी इथे जेवण बनवण्यासाठी आपल्याला ही जागा जी दिलेली आहे, आणि इथे त्यांचं आणि त्यांच्या बाजूला इथे घर आहे. तुमची ओळख सांगा जरा. सरपंच होतो. सरपंच किती साली? 1992. 1992. तर आणि शिक्षण? 12वी शिक्षण. पाहू शकता या वाडीवर सुद्धा आपल्याला वाटत नाही काही कोणी शिकलेलं असेल, पण अशा व्यक्ती आहेत काय त्या एवढ्या शिकलेल्या आहेत आणि सरपंच होऊन गेलेले आहेत. तर खूप छान त्यांनी आपल्याला इथे त्यांच्या ओळखीवर जेवण बनवण्यासाठी इथे जागा दिली. आणि प्रकाश दादा काय आहे? ओथला वजरी. किती वजरे आहेत? दोन वजरे. आणि आमचे माजी अध्यक्ष नारायण घरत हे दादा आमचे, आणि त्यांचं चाललेलं इथे मुंडी का? मुंडी. आणखीन इकडे काय? तिकडे ती बोंबलांची उकड. बोंबलांची उकड. बोंबलांची उकड. बोंबलांची उकड म्हणजे ती रस्सा असेल का त्याच्यात? रस्सा. बोंबलांची उकड. इकडे बोंबलांची उकड, इकडं मुंडी, आणि इकडं वजरी. आणि अजून काय? अजून कोंबडे आहे. कोंबडे पण आहेत? 3 कोंबडे आहेत अजून. 3 कोंबडे? ते आणले का? नाही, आता आणायला गेले. तर मित्रांनो, कोंबडे, मुंडी, वजरी, बोंबील, आणि असा त्यांचा खूप मोठा, म्हणजे खाण्याचं म्हणजे त्यांचं काही नाही, कमी नाही इथे. आणि दर पावसाळी वर्षाला त्यांची एक पार्टी अशी असते रिटायर लोकांची. तर पाहूया आज पण धमाल असेल. आणि इथे दोघंच नाहीत, तर आणखीन मंडळी येणार आहे. जवळजवळ किती जण असणार? 12-13 जण. 12-13 जण. आणि दादा, तुम्ही दरवर्षी म्हणजे तुम्ही अशी पार्टी हे करता ना? दरवर्षी पार्टी साजरा करता. तर खूप चांगलं आहे मित्रांनो, कारण काहीतरी आपल्या घरापासून काहीतरी वेगळं कुठेतरी लांब जाऊन अशी पार्टी करणं, एन्जॉय करणं बरं वाटतंय. आणि त्यांचं बाकी कुठला काय प्रॉब्लेम नसतोय, फक्त मजा करायची, खायचं, मजा करायची. आणि यांच्यासारखे असे दोस्त त्यांना लाभलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना जेवण बनवण्यासाठी सुद्धा आणि आणखीन कुठली काय मदत त्यांना भेटते. इथे फाट्यांची काही कमी नाही. हा तुमचा वर्षभरासाठी साठा असते काय फाट्यांचा? इकडून जंगलात जाऊन तुम्ही फाट्या
पावसाळ्यासाठी. मग वर्षभरा पुरतोय का? तर मित्रांनो इथे आता जेवण आणि इकडं फाट्याजवळच म्हणजे काय बघायलाच नको. आणि वजरी साफ करण्याची एक तुम्हाला इथे एक पद्धत दाखवतोय. सुरुवातीला काय कसे केले, गरम पाण्यात टाकले काय? तर मित्रांनो जर तुम्हाला वजरी साफ करायची असेल ती सोपी पद्धत, काय चुनाने लावायचं काय नाही, गरम असे तुकडे करायचे, इकडे गरम पाण्यात टाकायचे आणि सुरीने फक्त सोलायची बस. हे बघा, हे बघा वजरी साफ करण्याची सोपी पद्धत. आणि फ्रेश किती, इकडे दुधासारखी एकदम साफ शुभ्र. तर या अशा जुन्या माणसांकडे काहीतरी शिकण्यासारखं असतं, म्हणजे त्यांनी खाल्लेलं पण आहे आणि त्यांना अनुभव पण आहे त्याचा. आणि इथे खास म्हणजे चुलीवरचं जेवण बोलतात ना. आता हे चुलीवरचं मुंडी मटण जे काय आहे आणि गावठी कोंबड्याचं सुद्धा मटण इथे चुलीवर शिजणार आहे. ती टेस्ट काय वेगळीच, वेगळीच चव ना. तुमच्या किती कोंबड्या आहेत? आहे ते का छोटे छोटे आहेत अजून? 150-200 होत्या. हां, त्यामध्ये मग कोंबड्या तुम्ही विकता ना? तर मित्रांनो आज इथे जी एक पार्टी आहे, रिटायर लोकांची पार्टी, आणि त्या पार्टीत अमिताभ बच्चन, तुम्ही मागच्या व्हिडिओत पाहिलं असेल, हे अमिताभ बच्चन आमचे धाकटीचे अमिताभ बच्चन आज या पार्टीला पण आहेत. आणि ते त्यांच्या हातात पाहू शकता कोंबडे आहेत, आणि कोंबडे घेऊन अमिताभ बच्चन आलेले आहेत. आणि आज तुम्हाला अमिताभ बच्चनचे काही डायलॉग, त्यांचा डान्स पाहायला भेटेल. बरोबर ना दादा? हा? तर हे कोंबडे घेऊन आलेले आहेत आमचे धाकटेजीचे नामदेव केनी उर्फ अमिताभ बच्चन. आणि इकडं मनोहर दादा हे सुद्धा आता आलेले आहेत. आणि रिटायर लोकांची पार्टी साठी नंतरची यांची झालेली आता ही पार्टी. आणि दरवर्षी दादा असते ना पार्टी तुमची, बरोबर ना? एन्जॉय करता तुम्ही सालाबाद प्रमाणे. तर मनोहर दादा सुद्धा आलेले आहेत. आणि इकडं किशोर सुद्धा आहेत आणि सिंगर आहेत एक, आणि त्यांचं सुद्धा आज त्यांच्या आवाजात आपल्याला काही गाणं सुद्धा ऐकायला भेटतील, बरोबर ना? ओके. तर हळूहळू अशी माणसं जमत चाललेली आहेत. एक 10 ते 12 माणसं जमणार आहेत. तर मित्रांनो आता कोंबडे पण आलेले आहेत आणि कोंबड्यांची पण रेसिपी इथे चालू होईल. आता वजरी मस्त साफ करून झाली आणि कटिंग करता येईल दादा. असे बारीक बारीक तुकडे म्हणजे शिजतात लवकर ना. आणि वजरीचंच हे दादा काय आहे? वजरी नाही ते काय पण आतडी हा वजरीची आतडी ही बारीक करून टाकतात तिथे. उचलून चवलीच्या शेंगा भेटल्या. आतडी आणि वजरी असा मिक्स. आता वजरीचा पण आयटम चालू केलेला आहे. आणि एकदम सुकीच बनवणार ना वजरी? सुकी एकदम सुकी. या वाडीला बंगल्याची वाडी असं नाव का पडलं? कारण या इथे मकबा म्हणून एक मालक होता. हा, मकबाचा जो बंगला सांगतात ना, मकबाची वाडी. मकबाची वाडी बोलतात. हा, मग तिथं मकबाचा जो जागा आहे, हा. त्याने पहिल्यांदाच एक बंगला बांधलेला. एक बंगला बांधलेला का बांधलेला आहे? बांधलेला आहे पण दगडाचा बांधलेला, हा, म्हणून बंगल्याची वाडी. त्यामुळे बंगल्याची वाडी असं नाव पडलं. इकडे पहा बोंबलाची उकड, बोंबील कढी झणझणीत, या अशा भर पावसात झणझणीत बोंबलाची कढी प्यायची. इकडे मित्रांनो पाहू शकता बोंबलाचा रस्सा, बोंबील कढी. आणि हा अशा भर पावसात मस्त गरमागरम खायचा. एक नंबर. सुपर. कसा वाटतं किशोर? एक नंबर ना. एक नंबर. बोंबील कढी मनोहर दादा. बोंबलाचा बोंबील रस्सा, सूप बोंबील सूप कसा?
हा? स्ट्रॉंग. इकडे आमचे नारायण सुद्धा सुकीत आहे. माझं म्हणजे सुकावून बरं आली. आणि इकडे बोंबील रस्सा खतम. जेवणाच्या अगोदर सर्वांनी बोंबील रस्सा प्यायलेला आहे. हा किशोर? हो. आणि एक नंबर. आमचे हे मनोहर दादा जसे नेहमी बोंबील रस्सा पितात, त्याच्यामुळे त्यांचं जी पर्सनॅलिटी आहे ना बघा अजून ठणठणीत आहे. बोलणार नाही 60 नंतर. इंग्लिश लोकांसारखी. इंग्लिश लोक. तर याचं कारण आहे सोनेरी केस. हे बोंबील रस्सा. तर गावठी कोंबडे आहेत ना किशोर? गावठी कोंबडे. गावठी कोंबडे. मस्त या अशा बंगल्याच्या वाड्यावर या जंगलातले असे रानटे आणि गावठी कोंबडे आणि यांची रेसिपी सुरुवातीला आहे. त्यांची अशी साफसफाई चालू आहे. कारण इथे रिटायर लोक नुसती पार्टीच नाही तर स्वतः मेहनत पण करतात. आणि ते दोघे बघा हे आता असा कोंबडा सोलायला सुरुवात केली त्यांनी. असं मेहनत करून आणि स्वतः बनवून खायचं. हे काय त्याची बारीक लोकर बारीक पीस असते सुतार का सगळं बाजून पाणी इकडं आता आमचे पनवेलचे दादा शरद म्हात्रे हे सुद्धा आता आलेले आहेत. त्यांना अगोदर रस्ता ते थोडा चुकले होते आणि आले त्यांना भूक लागली ती मस्त जेवायला बसलेत मुंडी आणि वजडी. तर दादा कसा प्रवास पहिल्यांदा तुम्ही आले तिकडे? फर्स्ट टाइम आलेलो आहे मी. हा पण तुमच्या या प्रेरणेने हा आणि शिवाय तुमच्या या फोनने मला इथे आणि काळून पाटील सोबत होणं आलो इथपर्यंत आलो मी. आल्यानंतर बालचंद घरत यांची गाडी दिसली तेव्हा आम्हाला होप्स होते काय आपली आहेत माणसं आपली. आम्ही संपूर्ण ही वाडी पिंजून काढली. दुसऱ्या वाडीत गेलो. अक्षरशः आम्ही 1 तास भटकलो. पण दादा ही रिटायर लोकांची पार्टी म्हणून आहे. आपले रिटायर सगळे लोक आता आहेत. तर निवांत अशी पार्टी दरवर्षाची त्यांची असते. तर यावर्षी सुद्धा त्यांनी या पावसाळी पार्टी इथे आयोजन केलेलं आहे. तर कसं वाटतंय? खूप छान वाटलं की मागच्या वर्षी तुमचे व्हिडिओज बघितले मी. मला त्यावेळेला आठवण झाली की मला बोलत आलो असतो. पण यावर्षी निश्चित नारायणदा आणि नामदेव काल भेटले काही करून येस तू. परंतु माझी आज 4 वाजता मिटिंग असल्या कारणाने तुमच्या दोघांचे कॉल मी रिसिव्ह नाही केले. परंतु काळून पाटलांनी फोन केला की काही करून यायलाच पाहिजे. या आग्रहास्तव मी खऱ्या अर्थाने तुमच्या प्रेमापुढे आले. याच्यापुढे नेहमी तुमच्यासोबत नेहमी असते. कारण तुमचं प्रेम हे असंच असू दे की शेवटी आपण गेट टुगेदर करतो हे प्रेमापुढेच करतो. त्याच्यामुळे एकत्र येतो. आपल्या भावना असतील, आपलं प्रेम असेल, आपले सुखदुःख असेल या इथे आपण शेअर करतो. आणि खरे एक सगळं आपलं संसार असो की प्रपंच असो किंवा जे काही सुखदुःख इथे आल्यानंतर आपलं सगळं विसरून जातो. आणि हा निसर्गमय वातावरणामध्ये आज मी फर्स्ट टाइम या रानसेड या वाडीमध्ये आलोय. खूप बरं वाटलं. आणि मी तसं जर काही न खाता त्यामुळे भूक लागली म्हणून आज तुमच्या चला दादांबरोबर आपण नंतर बोलू. त्यांना अगोदर जेवू द्या. मस्त जेवण करून घेऊ द्या. इकडे आपले त्यांच्यासोबत आता कालूराम पाटील हे बंधू सुद्धा आपले आता आलेले आहेत. नमस्कार. तर हे सुद्धा सोबत आहेत. आणि आता जवळजवळ मंडळी आपली एक 10-12 जण सगळे आपले आता जमलेले तिथे. आणि अजून काहीतरी 2-4 जण तरी येतील ना? 4-5 जण येतील. चला तर इकडे गावठी कोंबड्याची रेसिपी चालू आहे दादांच्या हस्ते. कांदा मारण्याचं काम चालू आहे. एकदम सुक्काच गावठी कोंबड्याचं इथे आता रेडी आयटम कोथिंबीर आहे. मुंडी इकडे हात चालू आहे. या गावठी कोंबडा. गावठी कोंबडा. आणि हा आहे तिसरा आयटम वजरी आयटम. तर 3 आयटम रेडी झालेले आहेत. आणि आता हे घेऊन आम्ही जाणार आहोत कुठं? आपल्या त्या स्पॉटला जाणार आहोत जिथे आपल्याला एन्जॉय करायचे आहे. इथे धरणाचं पाणी आलेलं आहे आणि इथे मस्त एन्जॉय करण्यासाठी आहे. आणि इकडे चाललेला आहे सिंगिंगचा कार्यक्रम. किशोर म्हात्रे
पण टेस्ट आहे हा? हे लय भारी आमचे गुगल पेशंट बोलतो मोठे बोलतो आमचे नारायण फिरत आणि ते फुल खाण्याची सोय म्हणजे काय कमी नाही काय एवढा गावठी कोंबड्याचं मटण आहे तू इकडं मुंडी आहे फुल. आणि अमिताभ बच्चन एकदम खास. एक हम नहीं जो बात करता है वो मैं सच करता है हा. ये मेरा सवाल है वाह वाह क्या बात है आणि डॉन का डॉन कभी काय डॉन काय नहीं होता है डॉन को ढूंढना नामुमकिन नहीं काहीतरी आहे ना हाँ, हाँ. डॉन को ढूंढना मुश्किल है ना मुश्किल है तुम्ही सर्वप्रथम मला बोललो सर्वप्रथम मी तुमचे आभार व्यक्त करतो भर पावसात मी आलो तुम्ही शब्दाला मान दिला त्या नारायणदा हा आपला खूप रिस्पेक्ट देतोय काल तो कालू पडला मला त्याला घेऊनच ये कालू पडले शब्द मी कधी मागे पाडू देत नाही मी ऍक्च्युली आमची 4 वाजता मीटिंग आहे संघटनेची ती सोडून आज मी या परिसरात तुमच्या शब्दाला मान देऊन आले आणि गेल्या वर्षी तुमचं स्टेटस बघितलं तर मलाही वाटलं की आपण एन्जॉय करू तुमच्यासोबत आणि आज तुमच्यासोबत करत आहेत कारण माणसं महत्वाची मी फॅमिलीपेक्षा मित्रांचं महत्व दिसतोय कारण सर्वप्रथम मित्र धावून येतो फॅमिलीच्या आणि खरोखर खूप चांगली पार्टी आज केली आज साई जोजल चिकन मटन वजडी सगळे केले ही एन्जॉय आपल्या नामदेव केनी हे आमचे धाकटीचे अमिताभ बच्चन डुप्लिकेट अमिताभ बच्चन इथे आपले आता पार्टी तिथे समाविष्ट झालेले आहेत जिस लाइन हम खड़े थे वहाँ से लाइन शुरू होती है हाँ जिस लाइन में तुम खड़े रहते हो वहां से लाइन शुरू होती है बरोबर ना हा तर हे अमिताभ बच्चन आहेत आपले मित्रांनो जे काही रिटायर लोक आहेत त्यांच्याच इथे पार्टी आहे आणि छानसं असं इथे भोजनाचं त्यांचं म्हणजे आस्वाद असं चाललेलं आहे या मोठ्या अशा झाडाखाली आंब्याच्या आणि इकडे असं वातावरण छानसं असं पावसाळी वातावरण. तर मित्रांनो या जेवायला तुम्ही पण कारण आजचा जो काय रिटायर मंडळ आहे त्यांचं जे काय जेवणाचा काय मेनू आहे तो तुम्ही पाहिलाच असेल. हटके आहे हटके आणि टेस्ट कशी आहे आणि चुलीवरचं जेवण आहे चुलीवरचं जेवण आहे. आजची टेस्ट एवढी भारी आहे ना पाहू शकता इकडं मुंडी आहे इकडं गावठी कोंबड्याचं मटण आहे. पाहूया टेस्ट कशी आहे. मुंडी टाकू काय त्याची लिंबू देते एकच नंबर. तर हे आहे बापूजी देव मंदिर चिरनेर परिसरात खूप असं प्रसिद्ध बापूजी देव मंदिर इथे आम्ही आता आलेलो आहोत. मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन अरबी भागो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन मैं हूँ मैं हूँ मैं हूँ
तर मंडळी आम्ही आता बंगल्याच्या वाडीवरून एन्जॉय वगैरे करून जेवण खाऊन करून इथे आता बापूजी देव मंदिर इथे आलेलो आहोत आणि इथे पण एन्जॉय केली. आणि आता फायनली आता निरोप समारंभ घ्यायची आमची वेळ आलेली आहे. सुरुवातीला आमचे जे काय शरद दादा पनवेलवरून आलेले आहेत आणि त्यांचे खरंच अभिनंदन, कारण ते तेवढ्या लांबून त्रास करून इथे आलेत आणि या पार्टीत सहभागी झालेत. तर ही रिटायर लोकांची जी काय पार्टी होती, इकडे आमचे अमिताभ बच्चन आणि कालुराम पाटील, नारायणदादा, किशोर, तर अशी जी काय मंडळी आहे, तर ही मित्रमंडळी इकडे प्रकाशदादा आहेत आणि त्यांचे जे काय साथीदार आहेत इकडचे पागोट्याचे, पागोट्यावरून का हां मोठीजीवरून पागोट्यावरून त्यांचे सुद्धा मित्रमंडळी इथे भेटलेले आहेत या बापूजी देव मंदिराजवळ. तर अशी सर्व मंडळी आहे. तर दादा तुम्हाला विचारतो, कशी पार्टी वाटली आपली? खूपच छान. आपण तिथल्यापेक्षा इथं जास्त आपण एन्जॉय केले. प्रत्येकाला जे मोटिवेशन आपण ते गाणं असतात किंवा आपल्याकडे जे सुप्त गुण असतात ते आपण सादरीकरण केलेले आहे. बरोबर. आणि खऱ्या अर्थाने आपली इथे सगळी मोठी जी मंडळी पाकोडची, त्याच्यामुळे आपला अजून एक उत्साह वाढलेला आहे. आणि मी पुन्हा तर सांगतो की मला बोलवल्याबद्दल मी आमच्या टीमचे इथले प्रमुख आहेत त्यांचे आभार आणि धन्यवाद देईन त्यांना. नेक्स्ट इयर जे असेल त्यावर निश्चितपणे मी तुमच्यासोबत असेनच. पण आजचा दिवस खूप चांगला आला. पावसाने आपल्यावर मेहरबानी केलेली आहे आणि त्यामुळे आपली ट्रिप अतिशय चांगली झालेली आहे. मी खूपच दादांचा धन्यवाद देईन. आणि खास करून आपल्या इथे नारायणदादा यांच्या हातून आपल्याला जी काय रेसिपी खायला मिळाली, चुलीवरचं जेवण म्हणजे मुंडी, वजडी, त्याच्यानंतर गावठी कोंबड्याचं मटण आणि बोंबील रस्सा ना, उकड. तर अशा प्रकारे छान आम्हाला त्यांनी आमचा जो काय सहकार्य केला आणि त्यांची जी हातची रेसिपी आहे ती खाऊन आम्हाला खूप असं बरं वाटलं. आणि मार्गदर्शन आमचे प्रकाशदादा हे सुद्धा खूप सहकार्य करतात आणि त्यांची मित्रमंडळी आता इथे भेटली त्यांना इकडं. आणि खास म्हणजे इकडं आमचे अमिताभ बच्चन, धाकटीजीवचे अमिताभ बच्चन, नामदेव केनी उर्फ अमिताभ बच्चन, पकडना मुश्किल नाही ना, मुश्किल आहे. अशा प्रकारचे त्यांचे डायलॉग असतात. तर हे सुद्धा तुम्हाला याच्यात बघायला भेटतात या व्हिडिओद्वारे. तर चला दादा, आपण आता इथून रजा घेऊया. परत एकदा भेटूया पुढच्या वर्षी अशाच पावसाली. जय जयकार.